नमस्कार मंडळी, मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर पहिल्यांदाच तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट आणि ठाम शब्दांत मांडलीय. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. प्रामाणिक, कडक शिस्तीचे आणि नियमांशी तडजोड न करणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी थेट आरोप केला आहे की नागपुरात कार्यरत असताना त्यांनी काही लोकप्रतिनिधींची मनमानी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात वारंवार कट रचले जात आहेत, मानसिक छळ केला जात आहे आणि जुनेच आरोप पुन्हा पुन्हा पुढे आणून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुकाराम मुंढे म्हणाले की एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा हा प्रश्न आता केवळ वैयक्तिक राहिलेला नाही, तर तो संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जर नियम पाळणाऱ्या अधिकाऱ्यांनाच अशा प्रकारे लक्ष्य केले जात असेल तर भविष्यात कोणताही अधिकारी निर्भीडपणे निर्णय घेऊ शकेल, अशी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार कृष्णा कोबडे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे, ज्यामुळे हा विषय आणखी तापसुद्धा झाला आहे. बातमी सविस्तर. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील प्रशासकीय क्षेत्रात अत्यंत प्रामाणिक, कडक शिस्तीचे आणि नियमांशी तडजोड न करणारे वरिष्ठ सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात. परंतु नुकत्याच काळात त्यांच्या विरोधात सुरू झालेल्या कारवाईच्या मागणीनंतर त्यांनी आपली भूमिका पहिल्यांदाच स्पष्ट आणि ठाम शब्दांत मांडलीय. नागपुरातील त्यांच्या कार्यकाळात काही लोकप्रतिनिधींची मनमानी थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यावर वारंवार कट रचला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर मानसिक छळ केला जात असून जुनेच आरोप पुन्हा पुन्हा पुढे आणून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीमुळे केवळ वैयक्तिक स्तरावर नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण जर नियम पाळणाऱ्या अधिकाऱ्यांनाच अशा प्रकारे लक्ष्य केले जात राहिले तर भविष्यात कोणताही अधिकारी निर्भीडपणे निर्णय घेऊ शकेल, अशी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार कृष्णा कोबडे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे, ज्यामुळे हा विषय आणखी तापसुद्धा झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या स्पष्ट वक्तव्यांमध्ये त्यांचे नेतृत्व, प्रामाणिकपणा, प्रशासनातील कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि नियमांबद्दल असलेली निष्ठा प्रकट होते. त्यांनी सांगितले की त्यांचा उद्देश कोणत्याही लोकप्रतिनिधीवर दबाव टाकणे नव्हते, परंतु नियमांचे उल्लंघन थांबवणे आणि प्रशासनाच्या कामकाजाची प्रामाणिकता टिकवणे होते. या संघर्षातून महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवस्थेतील गहन समस्या उघड झाल्या आहेत, जिथे प्रामाणिक अधिकारी आणि नियम पाळणाऱ्यांवर दबाव आणला जातो आणि ज्यामुळे संपूर्ण प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत परिणाम होतो. सामाजिक दृष्टिकोनातून पाहता ही घटना लोकांच्या मनात प्रशासकीय क्षेत्रातील पारदर्शकतेविषयी प्रश्न निर्माण करते. जर अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सतत दबावाखाली राहतील तर समाजाच्या हितासाठी ठरवलेल्या निर्णयांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. यामुळे केवळ प्रशासनातील कार्यपद्धतीवर परिणाम होत नाही तर नागरिकांच्या विश्वासावरही मोठा प्रश्न उभा राहतो. राजकीयदृष्ट्या पाहता ही घटना पक्षांमध्ये चालणाऱ्या सामरिक खेळाचे उदाहरण आहे, जिथे विशिष्ट लोकांवर दबाव आणून प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप केला जातो. तुकाराम मुंढे यांनी या परिस्थितीवर ठाम भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या कामकाजाची प्रामाणिकता आणि प्रशासकीय नीतीतील निष्ठा सर्वांपर्यंत स्पष्ट झाली आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे प्रशासकीय अधिकारी आणि नियम पाळणाऱ्या लोकांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाला आहे. जे अधिकारी नियम पाळून कार्य करतात त्यांच्यावर अशी परिस्थिती निर्माण होणे प्रशासनात निर्भीड निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करते. भविष्यातील प्रशासकीय धोरणे, निर्णय घेण्याची स्वतंत्रता आणि लोकसामान्य यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर याचा दुष्परिणाम होऊ शकतो. यामुळे केवळ तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिगत संघर्षाचा प्रश्न नाही तर महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवस्थेची स्थिरता आणि पारदर्शकतेचा प्रश्न उभा आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणि लोकशाही व्यवस्थेतील दबावांचा सखोल अभ्यास केल्यास दिसते की प्रामाणिक अधिकारी आणि नियम पाळणारे कर्मचारी अनेकदा विशिष्ट लोकांच्या दबावाखाली येतात. अशा परिस्थितीत प्रशासनातील निर्णय प्रक्रिया प्रभावित होणे, कायदेशीर अडचणी निर्माण होणे आणि सरकारी धोरणांची कार्यक्षमता कमी होणे अशक्य नाही. तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात जे अनुभव घेतले ते हे दाखवतात की नियमांचे पालन करणे आणि प्रामाणिक राहणे नेहमीच सोपे नसते, विशेषतः जेव्हा राजकीय दबाव आणि वैयक्तिक विरोध यांचा सामना करावा लागतो. तुकाराम मुंढे यांच्या संघर्षातून प्रशासकीय क्षेत्रातील अनेक अन्य महत्त्वाच्या गोष्टी उघड होतात.
उदाहरणार्थ वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी वर्गाच्या मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व, कार्यक्षम प्रशासनासाठी स्थिरता आणि निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता आणि राजकीय दबावाच्या परिस्थितीत प्रामाणिकपणाचे महत्त्व यावर प्रकाश पडतो. जर प्रशासनातील अधिकारी सतत दबावाखाली राहतील तर भविष्यातील निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होईल, ज्याचा परिणाम नागरिकांना होईल. यामुळे प्रशासकीय प्रणालीतील सुधारणा, अधिकारी सुरक्षितता आणि निर्णय प्रक्रियेतील स्वतंत्रता निश्चित करण्याची गरज लक्षात येते. तुकाराम मुंढे यांच्या विरोधात केलेल्या आरोपांचा अभ्यास केल्यास या प्रकरणात राजकीय खेळ, वैयक्तिक विरोध आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेतील अडथळ्यांचा समावेश स्पष्ट होतो. भाजपचे आमदार कृष्णा कोबडे यांनी केलेले आरोप आणि कारवाईची मागणी तसेच प्रशासनातील अन्य दबाव यामुळे परिस्थिती अधिक ताणतणावपूर्ण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय क्षेत्रात प्रामाणिक अधिकारी आणि नियम पाळणारे कर्मचारी जास्त सावध राहण्यास भाग पाडले गेले आहेत. या सर्व घटकांचा समग्र परिणाम प्रशासकीय कार्यक्षमता, धोरणांची अंमलबजावणी आणि सामाजिक न्याय यावर होतो. सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील परिणामांचा विचार केल्यास तुकाराम मुंढे यांचा संघर्ष फक्त वैयक्तिक स्तरावर नाही तर महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे. जर नियम पाळणाऱ्यांनाच सतत लक्ष केले जात असेल तर भविष्यातील अधिकारी निर्भीडपणे निर्णय घेऊ शकणार नाहीत. यामुळे प्रशासकीय धोरणे, समाजातील विश्वास आणि राजकीय स्थिरता या सर्वांवर परिणाम होईल. त्यामुळे या प्रकरणाचा अभ्यास करणे आणि प्रशासकीय सुधारणा करणे अत्यंत गरजेचे ठरते. या घटनेचा विस्तृत अभ्यास केल्यास तुकाराम मुंढे यांचा संघर्ष महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवस्थेतील प्रामाणिकपणा, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता, अधिकारी वर्गावर राजकीय दबाव आणि सामाजिक परिणाम यांचा परिपूर्ण आराखडा स्पष्ट करतो. हा संघर्ष केवळ एका व्यक्तीच्या न्यायाचा प्रश्न नाही तर एक सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या गंभीर मुद्दा आहे. भविष्यातील प्रशासकीय सुधारणा, निर्णय प्रक्रियेतील स्वतंत्रता, अधिकारी सुरक्षितता आणि सामाजिक न्याय याची हमी देण्यासाठी या घटनेवर सखोल विचार करणे आवश्यक आहे.